श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त चांडोली येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा आणि बाल संस्कार केंद्रात श्री गुरुचरित्र पारायण सोहळा। स्वामींच्या आध्यात्मिक केंद्रात श्री गुरुचरित्र पारायण आणि अखंड नामजप यज्ञ सोहळ्यात हजारो महिलांचा जप। 26 एप्रिल रोजी अखंड नामजप यज्ञ आणि श्री गुरु पारायणाची होणार सांगता। जुन्या गुन्ह्यातील फिर्यादी आणि आरोपी समोरासमोर भिडले। खेड पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांसमोरच तुंबळ हाणामारी। येनवे खुर्द येथील 2 गटामधील 7 जणांविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। जिवंत सोडणार नाही अशी दिली धमकी। पोलीस ठाण्याच्या आवारात आणि पोलिसांसमोर झालेल्या हाणामारीची जोरदार चर्चा। युवतीवर बलात्कार आणि तिच्या खुनाच्या घटनेतील आरोपी नवनाथ मांजरे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी। राजगुरू येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपी नवनाथ मांजरे याला सोमवारी हजर केले असता न्यायालयाने सुनावली कोठडी। नवनाथ मांजरे याला अन्य गुन्ह्यातही अटक होण्याची दाट शक्यता। पाईट येथे सोमवारी झालेल्या लोकशाही दिनाकडे नागरिकांची पाठ, अपेक्षित प्रतिसाद नाही। विविध विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची हजेरी। महसूल, पंचायत समिती, महावितरण, वन विभाग, नगरपंचायतीसह अन्य विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबरोबरच अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करमुळे तालुका लोकशाही दिनाला आली शोभा। लोकशाही दिनाबाबत वस्ती आणि ग्रामपंचायत स्तरावर जनजागृतीची प्रशासनाकडून उतराई। प्रशासकीय अनास्थेचं झालं दर्शन। खेड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडतीचे ठिकाण 4 दिवसात प्रशासनानं बदललं। तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली आता चंद्रमा गार्डन मंगल कार्यालयात बुधवारी दुपारी 12 वाजता होणार आरक्षण सोडत। आरक्षण सोडतीसाठी जिल्हा परिषदेचे आजी-माजी सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आणि विविध राजकीय पक्षांचे स्थानिक प्रमुखांनी उपस्थित राहण्याचं प्रशासनानं केलं आवाहन।